रुक्मांगद राजा, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एक एकादशीची उत्पत्ती सांगतो बघा. रुक्मांगद राजा होऊन गेला आणि या रुक्मांगद राजाच्या राज्यामध्ये फुलं होती, वेली होती, फळांची झाडं होती. पण प्रकार असा होता की या रुक्मांगद राजाच्या राज्यातले फुलं चोरीला जायचे. अनेक पहारेकरी लावले, नोहे नोहे पहारेकरी बदलूनही बघितले. नाही म्हणले हे जरा आहे का नाही मिळालेले असतील म्हणले चोरणाऱ्याला, बदलूनच बघितले, दुसरे ठुले. पण तरी सुद्धा फुलं चोरीला जात होते. काय करावं काय करावं काय करावं म्हणून फुलं तर चोरीला जायलेत. CCTV बसवले पण तरी सुद्धा चोरीलाच जायले. काय करावं. मग मात्र एक दिवस चोर सापडले आणि सापड्याच्या नंतर मग मात्र त्या राजाचे जे काही सेवक होते पळत आले. राजेसाहेब राजेसाहेब चोर सापडले, राजेसाहेब चोर सापडले. राजे म्हणले कसे पकडले. पकडले नाही सापडले. अरे पकडले नाही सापडले कसे. हो हो म्हणले तेच सापडले. कसे सापडले. त्यांचं विमान बंद पडलं म्हणले म्हणून सापडले. असं कोण आहेत. इंद्र दरबारातले लोक आहेत म्हणले. इंद्र दरबारातले. वा इंद्र दरबारातले लोक आणि आपले फुलं. हो म्हणले. मग चोर सापडत कस काय नव्हते. ते वरच्यावरीच फुलं न्यायचे म्हणले रोजबी म्हणून सापडतच नसायचे. खाली उतरायचा संबंधच नाही महाराज. रोज यायचे आणि इंद्राला त्या राज्यातले ते फुलं फार आवडायचे. पूजे करता खऱ्या अर्थानं रोजची रोज फुलं घेऊन जात होते. रुक्मांगद राजाच्या कानावर बातमी गेली चोर सापडले आणि मग मात्र रुक्मांगदाला वाईट नाही वाटलं. पुन्हा वाईट नाही वाटलं. का आधी वाईट वाटत होतं रोज फुलं चोरीला जातात. पण ज्या वेळेस कळलं की इंद्राच्या दरबारात अरे पट्ट्याचे फुलं जातात, ऐका नाही मृत्यू लोकातले फुलं डायरेक्ट महाराज वर स्वर्गामध्ये, मग मात्र आनंद वाटू लागला त्याला. का फुलं चोरीला गेले तरी हरकत नाही पण काम मात्र चांगलं आहे. विठ्ठला विठ्ठला काय काम आहे. अहो देवाच्या पूजे करता खऱ्या अर्थाने रुक्मांगद राजाचे फुलं जातात. आनंद वाटला रुक्मांगदाला आणि आनंद वाटल्याच्या नंतर रुक्मांगद राजा बगीच्यामध्ये जातो आणि बगीच्यामध्ये जाऊन त्या इंद्राच्या सेवकांना विचारतो, महाराज हे फुलं तुम्ही नेताना आम्हाला आनंद वाटतो कारण माझी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुद्धा माझी कीर्ती जाते. पण आता सांगा तुम्हाला परत त्या ठिकाणी इंद्र दरबारी जाण्याकरता मी काय सेवा करू. त्यांनी सांगितलं आमचं विमान बंद पडले. हो बंद पडलं पण याचे स्पेअर पार्ट इथं कुठं मिळते म्हणले, हे का नाही. आणि हे पुन्हा हे तुमच्या लोकातले एका इथलं थोडंच आहे. हो तुमच्या लोकातलं मग तिथूनच आणावं लागते. नाही 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 म्हणले एक सोपा उपाय आहे म्हणले. काय उपाय आहे म्हणले. ज्या व्यक्तीनं एकादशी धरली आहे त्या व्यक्तीचा हात लागल्याबरोबर आमचं विमान उड्डाण पावणार आहे. राजा म्हणला एकादशी काय हे काय मिळेल म्हणे एकादशी. आता जमलं का. आता राजालाच एकादशी माहित नाही म्हणल्यास गावातल्या कोण्या लोकाला माहित असेल, हे का नाही. मेन राजा असतो आणि त्यालाच माहित नाही म्हणल्यास बाकीच्याला तर मिळच नाही. आता तेच इकडं तिकडं बघून म्हणू लागला एकादशी काय मिळे एकादशी काय मिळे. ते म्हणले एवढं ताण घेऊ नका आम्ही अजून सोप्या भाषेत सांगतो. म्हणले काय एकादशी म्हणले आजच्या दिवशी कोणी जर उपवासी असेल त्याचा हात लागल्याबरोबर आमचं विमान उड्डाण पावेल. हा म्हणले असं का काही अडचण नाही म्हणले. मग त्यांनी दौंडीवाल्यांना बोलवलं आणि दौंडीवाल्यांना बोलून सांगितलं जा पूर्ण नगरीमध्ये दौंडी द्या. दौंडीवाले आपले निघाले. ऐका हो ऐका आजच्या दिवशी कोणी जर उपवास केला असेल तर त्या व्यक्तीच्या हाताने विमान उड्डाण पावणार आहे आणि राजा त्याला 5 गावं बक्षीस देणार आहे. अशीच वाजू लागली दौंडी. आणि मग मात्र ठरल्या गेलं या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून या गल्लीत सगळीकड फिरले 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 आणि एका कोपऱ्यामध्ये आपल्या एका झोपडीमध्ये एक आजी नेमकीच त्या झोपडीतून बाहेर येऊन काहीतरी दौंडीवालं वाजवायले म्हणून आपलं बाहेर आली आजी. आणि बाहेर आल्यास तिला थोडे ऐकू बी येत नव्हतं पण बाहेर आल्याबरोबर तिला असं वाटलं की काहीतरी दौंडीवाल्यानं रॅशनच काही आणलं असं गहू बिहू काही मिळाले हे काय. दौंडी त्याच्यासाठीच होती पहिली. मी लहान असताना तर फिरायची गहू मिळणार आहे राखील सुटणार आहे तसं वाटलं असं तिला बी म्हणून बाहेर आली. तिने आवाज दिला ए दौंडीवाल्या काय आहे म्हणे. काय नाही म्हणे. सांगितलं राजा 5 गावं बक्षीस देणार आहे पण आज ज्यानं उपवास केलाय त्याला. बरं 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 म्हणले असं आहे का तू केलास का म्हणले उपवास. नाही नाही म्हणली माझं शरीर बघ म्हणले उपवास मी कशाला करू म्हणले.
पण ऐक म्हणले माझ्या सुनेनं केलाय म्हणले. हा तिनं एकादश धरली का म्हणले. एकादश नाही म्हणले धरली, मग माझ्या लेकानं हाणलंय म्हणली. आणि हाणल्यामुळं खऱ्या अर्थानं ती जेवलीच नाही म्हणली. आता 12 वाजलेले होते, सर्व गाव कांदा पोहे खाऊन तृप्त झालेलं होतं, पण हिरा हाणल्यामुळं ही राग मध्ये बसलेली होती. ती म्हणली ते मध्ये जी बसलेली आहे का आमची सुनबाई, तिनं मात्र अजून काही अन्नाचा कण हे नाही नो हे पाणी सुद्धा पिलं नाही. हा सापडे म्हणले. हे दोघं जण मात्र राज्याचे सेवक तिच्याकडे गेले. चला चला तुमच्या हातानं विमान उड्डाण होणार आहे, 5 गावं बक्षीस मिळणार आहेत. असं म्हणल्याबरोबर ती म्हणली मी नाही येणार, चला निघा इथून. म्हातारी म्हणली ती एवढी सरळ असती तर माझ्या लेकानं सकाळी हल्लीच कशाला असती. ती एवढी सरळ नाही म्हणे बाबू. मग म्हणले ती येईन म्हणले. विठाला विठाला ती एवढी काय सरळ नाही म्हणली, नाही तर मग सकाळी सकाळी कशाला हाणला असतं म्हणे. काही अडचण नाही म्हणले महाराज. हे दोघं जण बाहेर आजीपाशी आले म्हणले आजी काहीतरी उपाय सांगा. इंद्र दरबारातलं ते विमान आहे, विमान परत गेलं पाहिजे, आपल्या राजाचं नाव त्या ठिकाणी गेलं पाहिजे, राजा रुक्मांगद राजाचं नाव गेलं पाहिजे. मग मात्र म्हातारीने युक्ती सांगितली. हा बाई येते म्हणे, पण एक काम करावं लागतंय. काय? त्याला जाऊन आणावं लागतंय म्हणे. ते कुठे? ते म्हणे ऊस तोडायला गेलाय म्हणे. बस जमलं का आता. मग म्हणले कुठे गेलाय म्हणले अमुक तमुकच्या शेतामध्ये तो ऊस तोडायला गेलेला आहे महाराज. राजाची स्वारी तिकडं कुठं त्याला हुडकायला. आता काय बाबा म्हणले. गेल्याच्या नंतर सांगितलं काय ऊस तोडायलाच म्हणले. मग अरे चल म्हणले 5 गावं बक्षीस मिळणार आहेत तुला. आता 5 गावं बक्षीस कस काय? तुझी बायको सकाळपासून उपवाशी म्हणे. हो म्हणे मी हाणलोय म्हणले तिला, हाणल्यामुळे ती नसन म्हणले जेवली, एखाद्या वेळेस उपवाशीच असेल, आणि त्या तिच्या हातानं खऱ्या अर्थानं विमान उड्डाण पावणार आहे. म्हणून तू काय कर, गावात चलन तिला घेऊन राज्य दरबारामध्ये हजर हो. त्यालाही लक्षात आलं अरे कुठं बसू ऊस तोडीत म्हणे. आता 5 गावं बक्षीस मिळाले. निघाला महाराज. पण येत असताना वाटामध्ये उद्धव महाराज त्यानं काय केलं, डोक्या इतका शेवरीचा एक फोकस घेतला. ये म्हणले हे कशासाठी? तुम्हाला वाटलं का मग एकादशी एवढी सरळ आहे म्हणून? अहो हे लागतंय म्हणे सोबत. आणि महाराज त्यानं ते शेवरीचा फोक घेतला आणि निघाला घराकडं. महाराज घरापाशी आला आणि आल्याबरोबर सांगितलं ए निघ बाहेर. तिनं सांगितलं मी नसते निघत. त्यानं सांगितलं निघतेस का कसं बघितलास का म्हणे फोक. महाराज एकादशी पटकनच उठली आणि उठल्याबरोबर बाहेर आली झोपडीच्या. आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणले चल बरोबर. महाराज हे पुढं आणि ती माग. आणि गेल्याबरोबर त्या बगीच्यामध्ये गेले. सर्व राज्य दरबारातले लोक, गावातील लोक जमा झालेले. आता विमान पहिल्यांदाच बघितलेलं. गावातले लोक जमा झाले, राजा वगैरे जमा झाला. राजाला तिथं सुद्धा आनंद झाला. अरे वा लाज लाकरीले बाबा या माऊलीनं आपली. का? कारण इंद्र दरबारामध्ये माझं नाव जाणार आहे. एक तरी उपवास धरणारी बाई खऱ्या अर्थानं माझ्या इथं सापडली. म्हणून राजाला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये राजा सुद्धा खुश झाला. आणि तिथं हे एकादशीने शिवरी दोघं जण उभा झालेले. आल्याबरोबर महाराज त्यानं सांगितलं लाव त्या विमानाला हात. मी नसते लावित म्हणे. लावल्याबरोबर म्हणजे शिवरी उगारली. दोन्ही हात महाराज त्या विमानाला लागले. त्या विमानाला दोन्ही हात लागल्याबरोबर विमान उड्डाण झालं आणि विमान मात्र राज्य दरबारामध्ये निघून गेलं. पण निघून गेल्याच्या नंतर मग मात्र राजाला आनंद झाला. राजाने सांगितलं अरे 5 गावं तर यांच्या आजच नावावर करून द्या. पण ऐका म्हणले या माय माऊलीनं माझी लाज राखली म्हणले. 3 किलोमीटर यांची खऱ्या अर्थानं मिरवणूक काढायची म्हणले. पूर्ण गावामध्ये तालुक्यामध्ये मिरवणूक काढायची. 3 किलोमीटर नुसती हत्ती, घोडे, उंट, रथ, लयजिम, ढोलक, अजून काय डीजे आहे का नाही, असे बरेच सगळे आयुध आणले त्यांनी. कशा करता? फक्त मिरवणुकी करता. आणि मग मात्र 2 रथ सजवले. एका रथामध्ये राजेसाहेब बसले आणि एका रथामध्ये नुसती एकादशी कशी बसवाव. म्हणून मग मात्र नुसती एकादशी बसवा येत नाही. म्हणून काय केलं, शिवरीचा फोकबी मध्ये बसविला. महाराज हे 2 जण बसले आणि बसल्याच्या नंतर मात्र मग काय आता 3 किलोमीटर नुसतं भडाभड काही ढोल वाजायलेले, हत्ती, लयजिम, हे सर्व काय लवाजमा चालू. सर्व काय चालू असताना
ह्या शिवरीचे आणि एकादशीचं त्या रथामध्ये एक संभाषण चालू होतं. आता ते संभाषण काय होतं ऐका. ती एकादशी या शिवरीच्या फोकाला म्हणू लागली, घे घे माझ्या जीवावर मजा मारून घे. कधी लग्नामध्ये तडाम तशा वाजला का? ही त्याला म्हणू लागली काय, घे माझ्या जीवावर मजा मारून. हे त्याला म्हणला, तू तरी काय लागलीस म्हणली, सकाळी मी हाणल्यामुळे तर तू उपाशी राहिलीस. जमला का? म्हणजे कोणाचं काय असेल सांगता येत नाही. माझा सांगण्याचा भाव संपला बघा. पण रुक्मांगद राजानं याच्यावरती निरीक्षण केलं. अरे हेतू पुरस्कार नाही, उपवास धरला नाही, उपवास घडल्या गेला. पण खऱ्या अर्थानं विमान उड्डाण झालं. इंद्राचं विमान उड्डाण होत असेल, एखाद्या व्यक्तीनं उपवास न धरता उपाशी राहिली तरी त्या व्यक्तीच्या हातानं जर विमान उड्डाण होत असेल तर मग मात्र त्याच राजानं पूर्ण गावामध्ये फरमान सोडलं, इथून पुढं प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला कोणी सुद्धा अन्न शिजवायचं नाही. त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आपल्या पृथ्वी तलावर एकादशी सुरुवात झाली. तिथून पुढं फराळाची अन्नदानाची सेवा सुरू झाली. तोपर्यंत लोक अन्नच खात होते. पण एकादशी तिथून पुढं सुरू झाली आणि रुक्मांगद राजानं आपल्या नगरीतले सर्वच लोक खऱ्या अर्थानं वैकुंठाला नेले. एक ना, रुक्मांगद एकादशी, रुक्मांगद एकादशी, रुक्मांगद एकादशी, रुक्मांगद एकादशी. नगरी नेली वैकुंठासी, 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 नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, वैकुंठासी नगरी नेली वैकुंठासी. नगरी नेली वैकुंठासी, हो नगरी नेली वैकुंठासी, वैकुंठासी नेली वैकुंठासी. नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव. आपण एकटं तरी जाऊ, विठाला विठाला. हो, त्यानं सर्व नगरीच महाराज वैकुंठामध्ये नेली. कशामुळे नेली हो महाराज? हो, कशामुळे नेली? फक्त खऱ्या अर्थानं उपवास कळल्यामुळे उपवास केला. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सुद्धा वैकुंठाला जाता येतं. आणि पवित्र अशी आज सुद्धा एकादशी आहे बघा. आज एकादशी आहे आणि दुसरा पर्व काळ